आपण प्रभाग 25चे आधी पण नगरसेवक राहिले, यावेळेस पण आपल्या या 2025 निवडणुकीत 2025-2026च्या निवडणुकीमध्ये आपलं नाव चर्चेत आहे आणि यावेळेस आपण काय एजेंडा घेऊन सामोर जाणार आहात? सर्वप्रथम तर 2017ला ज्या जनतेने मला या प्रभाग 25च्या निवडून दिलं त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो। आणि ज्यावेळेस मला निवडून दिलं या प्रभाग 25च्या जनतेने त्यावेळेस या प्रभागाची परिस्थिती वाईट होती। प्रभागात रस्ते बरोबर नव्हते, प्रभागात पाण्याच्या सुविधा नव्हत्या, अनेक ठिकाणी पथदिवे नव्हते, पोल नव्हते, अनेक फार अडचणी लोकांमध्ये होत्या। टँकर तर एवढे भरमार जात होते आमच्या अवतर भागात, एका दिवशी आम्हाला 300-250 ट्रिपा जात होत्या आणि या ट्रिपामुळे बिचारा महिलांना पाण्याशिवाय काय होऊ शकत नाही, तर खूप प्रॉब्लेम होत होता। तर मी माननीय आमदार साहेब आमचे पूर्व नागपूरचे कृष्णाजी खोपडे साहेब त्यांच्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये पिण्याच्या पाईपलाईन टाकून सर्व नेटवर्क एरिया चालू केला आणि नेटवर्क एरिया चालू करून आज माझ्या इथं टँकरचं प्रमाण 0 झालेलं आहे। एखादा टँकर कुठे येत असेल जेव्हा नळ नाही आला किंवा खराब पाणी नाही लागलं, या परिस्थितीमध्ये फक्त आपण पाणी पाठवता होता टँकरचं। आणि दुसरं, या प्रभागामध्ये स्मार्ट सिटी सारखा एक मोठा प्रकल्प या ठिकाणी आला। या प्रकल्पामध्ये 80 फूटचे रोड, 100 फूटचे रोड, 40 फूटचे रोड हे सुद्धा रस्ते आहे इथं डेव्हलपमेंट झाले। काही इंटरनल रस्ते बी स्मार्ट सिटीना डेव्हलपमेंट केले आणि त्याच्यामुळे खूप सुंदर एरिया मौजा पुनापूर मधला खूप सुंदर एरिया झालाय। आणि या ठिकाणी नवीन स्मार्ट पोलीस स्टेशन निर्माण झालं, नवीन स्मार्ट फायर स्टेशन निर्माण झालं, नवीन स्किल डेव्हलपमेंट झालं, काही दवाखाना UPSCच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण 2-3 दवाखाने या क्षेत्रात पण आपण सुरू केले। हे सर्व माननीय पूर्व नागपूरचे आमदार कृष्णाजी खोपडे साहेबांच्या माध्यमातून आणि आमचे नेते गडकरी साहेब आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री त्यांच्या माध्यमातून आमच्या प्रभागात जे काही शासनाचा निधी येते त्या निधीतून या क्षेत्रामध्ये परिपूर्ण काम करण्याचा प्रयत्न केला मी। भाऊ, गाजलेलं भांडेवाडी डम्पिंग यार्ड हा सर्वात मोठा मुद्दा समोर येतो आणि यासाठी म्हणजे लोक पण खूप परेशान आहेत। त्यासाठी आपण समोर काय विचार केलेला की कसा त्याला आपण हटवावं आणि त्याचा कसा विकास करावा? याच्यामध्ये तुम्ही बघितलं असाल भांडेवाडी डम्पिंग यार्ड हा बहुत वर्षापासून आहे आणि तो काँग्रेसच्या काळापासून या क्षेत्रामध्ये आहे। पण जेव्हापासून पूर्व नागपूरचे आमदार कृष्णाजी खोपडे साहेब झाले त्यांनी त्या कचऱ्याचं संकलन कसं करता येईल, तो पेटून कचरा नाहीसा कसा करता येईल त्याचा पाठपुरावा केला। आज तुम्ही बघा त्या क्षेत्रात जाऊन मोठे मोठे ढिगा लागायचे कचऱ्याचे, आज तुम्हाला 2 ते 3 मैदान खाली दिसत आहे। आता एकच मैदान असं उरलेलं आहे, ते पण रिसायकलिंगचं काम सुरू आहे आणि तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तिथला डम्पिंग हा 0 प्रमाणात तुम्हाला 100% या क्षेत्रात दिसेल। ओला कचरा, सुका कचरा याच्यासाठी गडकरी साहेबांनी खूप काही प्रयत्न केले, पण आजही पण कुठे कुठे कोणता प्रभाग असा आहे की तिथे म्हणजे जे ओला कचरा आणि सुका कचरा यांचे जे डबे आहेत ते ठेवण्यात आलेले नाही आहे। याच्यामध्ये काही आउटर भाग असे का जिथे बिचारे लेबर क्लास वर्ग आहे त्यांना लवकर लक्षात येत नाही, त्यांना समजण्याचा प्रयत्न करतात महानगरपालिकेच्या एजन्सी समजण्याचा प्रयत्न करतात, आम्ही पण करतो। पण आता मला तर असं वाटतं 80-90% जवळपास लोकांना आता ओला आणि सुका कचऱ्याची जाणीव होत आहे आणि त्या माध्यमातून कचरा संकलन मध्ये कर्मचाऱ्यांना मदत होत आहे। भाऊ, 2017 पासून 2025 पर्यंत आपण काय काय विकास कामं आणखी केले आणि समोर आणखी काय विचार आहे, आणखी कोणता विकास होऊ शकते, आपण किती निधी आणलेला आहे? मी तुम्हाला सांगतो 2017च्या पहिलेच्या जर तुमच्याकडे कोणाकडे डाटा असेल तर तुम्ही स्वतः चेक कराल, तुम्हाला इथला एरियाचा विकास माहितच पडेल त्या परिस्थितीत काय होता। आणि आज त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला मी 100% तर नाही पण मी 99% तुम्हाला सांगू शकतो का मौजा पुनापूरचा भाग आणि मौजा भांडेवाडीचा भाग याच्यातला जो शासन निधी होता माननीय खोपडे साहेबांचा तो पाठपुरावा करून नागपूर महानगरपालिकेचा निधी ज्या भागात आम्हाला उपयोग करता येईल त्या भागात आम्ही उपयोग केला आणि या क्षेत्रामध्ये जेवढं काम चांगलं करता येईल या प्रभाग 25 मध्ये तेवढं परिपूर्ण करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे। भाऊ, एक मुद्दा हा गाजलेला भवानी मंदिर हॉस्पिटल जो आहे तो फक्त VIP साठी आरक्षित राहतो, गोरगरिबांना तिथे उपचार बरोबर मिळत नाही, हा जनतेकडून एक मुद्दा समोर आला होता, काय सांगाल? नाही, असं बी नाही आहे, कारण की कोरोना काळामध्ये हाच एक हॉस्पिटल असा होता तर अनेक लोकांना जीवनदान बी भेटलं आणि एवढी मोठी कॅपॅसिटीचं हॉस्पिटल भवानी मातेच्या ट्रस्टच्या नावावर आहे। असं नाही आपण आता प्रत्येक इलाज आहे, आता कधी कुठे अडचण होते पण सर्वसाधारणसाठी 50 रुपये OPD आहे
तो भवानी मातेच्या त्यातला आमचा एक सामाजिक कार्य म्हणून आमचा एकच हेतू राहते की आपल्या इथल्या गोरगरिबांना त्याचा फायदा व्हावा। त्यासाठी 50 रुपयाची ओपीडी येते हॉस्पिटलची। आता माझ्या ऑफिसच्या आजूबाजूला असल्यामुळं आता लोक आमच्यापर्यंत पोहोचतात, आम्हाला माहिती होतात। हार्टचे ऑपरेशन तर त्या ठिकाणी निशुल्कच होतात। हार्टचे ऑपरेशन किती मोठं ऑपरेशन असलं तरी निशुल्क हार्टचे ऑपरेशन होतं आणि जिथं सवलत पाहिजे त्या ठिकाणी गरिबांना सवलत देण्याचा परिपूर्ण प्रयत्न असतो। भाऊ, केसरी कार्ड आणि येलो कार्ड अशा अंत्योदय जनतेला उपचार बरोबर कोणते मोठे हॉस्पिटल भेटत नाही आणि जे योजना सुरू आहे जसं आयुष्यमान योजना तिथे पण मोठे डॉक्टर जे म्हणतात तर हे कार्ड आमचे खूप सारे हॉस्पिटल असे आहेत की तिथे चालत नाही म्हणून तिथून त्यांना गोरगरिबांना वापस व्हावं लागतं, उपचार मिळत नाही। याच्यासाठी आपला पाऊल काय राहील? याच्यासाठी माननीय आमदार साहेबांना आम्हाला जिथे अडचण येते आमच्या प्रभागातल्या जर कुठला पेशंट असेल ना, कुठल्या हॉस्पिटलला जर गेला असेल ना, त्याला जर मदत तिथे अडचण होत असेल तर आम्ही आमच्या आमदार साहेबांच्या माध्यमातून प्रयत्न करतो, त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा परिपूर्ण प्रयत्न करतो। प्रभाग 25च्या जनतेला आपलं काय एक संदेश राहील समोर? मी प्रभाग 25च्या जनतेला सर्वप्रथम तर मी त्यांचे आभार मानले की त्यांनी मला निवडून दिला या क्षेत्रातून आणि निवडून दिल्यामुळे मी एवढं काही करू शकलो। मला अगर पक्षाने तिकीट दिली तर 100% या प्रभागात उरलेले जे काही अजून वाटत आहे जनतेची अपेक्षित आहे माझ्याकडून ते परिपूर्ण करण्याचा परिपूर्ण मी प्रयत्न करेन। सर, मध्यंतरी एक सभा झाली होती, तुम्हाला माहिती आहे, वोट चोर बद्दल, वोट चोर आणि गद्दी चोर, त्यामध्ये एक कामठीला एक बाजार समितीवर सभा झाली होती। तिथे सुनील केदारकर त्यांनी खूप मोठे वादग्रस्त एक भाषण दिलेलं होतं, वादग्रस्त ते विधान केलेलं होतं। त्यामध्ये म्हटण्यात आलं होतं की भाजपचे बीजेपीचे जेवढे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत किंवा कलेक्टर वगैरे जे गव्हर्नमेंट सर्व्हंट आहे बीजेपीचे, त्यांना 2026 मध्ये प्रत्येकाच्या दारावर मुद्रा करायला लागेल। तर यावर आपलं काय म्हणणं? आता मी तर तुम्हाला सांगतो, मी एवढा मोठा प्रतिनिधी तर नाही आणि एक साधारण कार्यकर्ता वार्डाचा एक प्रतिनिधी म्हणून काम करतो। मी एवढ्या मोठ्या नेत्यांनी बोलणं हे अशब्द आहे, तर मी एवढं बोलणं उचित नाही आहे। आखिर त्यांची जशी मानसिकता असेल त्या हिशोबानं आणि मी एक साधारण कार्यकर्ता असल्यामुळं मी त्याच्यावर काही बोलू शकणार नाही, पण ते चुकीचं आहे। वोट चोरीबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? आता वोट चोरी आता जनतेने मतदान केलेलं आहे, जनतेनं निवडून दिलंय। जिथं काँग्रेस आली तिथं वोट चोरी नाही, जिथं भाजप आली तिथं वोट चोरी, हा कुठला मुद्दा आहे? आता तुम्हाला तर माहित आहे, तुमचं असं माझं असं कुणाच्या ना कुणाचे 1-2 यादीमध्ये इकडे नाव राहते तिकडे जे राहते, का मतदान 2 वेळा थोडी करू देतात, एकच वेळा करू देतात। लाडकी बहीण योजनेचा आपण पाहतो, कोणाला पैसे मिळत आहेत, कोणाचा पत्ता कट झालेला आहे, त्याबद्दल आपल्याला काय प्रतिक्रिया आहे? कारण की हे शासनाचं धोरण असल्यामुळे मी तेवढं त्याच्यावर बोलू शकणार नाही। पण लाडली बहिणाबद्दल तुम्ही जे विचारत आहात, परिपूर्ण जिथं थोडंसं फॉर्म भरताना महिलांच्या चूक झाली त्यांचं थोडंसं रद्द होण्याचं काही लोकांचं झालं आणि काही लोकांना ते राशन कार्डात 2च्या ऐवजी 3 नाव 4 नाव तशा लोकांचे थोडं पेंडिंग आहे, त्याच्यावर आता ते राशन कार्डातून चेक करणं सुरू आहे। पारडी पुलाचा मुद्दा खूप गाजला होता। विकास कामाच्या नावावर फक्त म्हणजे लोकांना पार्लेचे बिस्कुट दिलेले असं जनतेचं म्हणणं आहे, काय सांगाल? पारडीसाठी तर पारडी उड्डाणपूल साहेब वरदान आहे, कारण की आम्ही ना पहिले जीव जातानी तिथं जीव किती गेले काय गेले, काँग्रेसने कधी त्याची झोप उघडली नाही, किती लोकांचे जीव गेले। आज तुम्ही बघा पूल बनला तेव्हापासून एखादा असा बड्या मुश्किलने झाला असेल तर झाला असेल, नाही तर तो पण आम्हाला दिसत नाही। आम्हाला असं वाटतं आज आमचा मुलगा रोडवर गेला तर सुखरूप घरी येईल, पण त्यावेळेस असं वाटत नव्हतं पण मुलगा म्हणणारा रोडवर गेला तो वापस येणार का नाही येणार याची चिंताच आहे तुझ्या आई वडिलांनी। पारडी पूल खचला होता आणि गड्डे पण झाले होते, त्याच्यामुळे म्हणजे एकदम म्हणजे जे मटेरियल आहे कमी दर्जाचं वापरण्यात आलं होतं असं लोकांचं म्हणणं होतं। काही नेत्यांना याच्यावर ऑब्जेक्शन केलं का? नाही, पारडी पूल कुठेही खचला नाही, तर डांबरीकरणला गड्डे येते तुम्हाला, नाही तर पाणी पावसाचा वेळ झाला डांबर थोडा जर खसकला तर थोडे गड्डे आता प्रेसला बातमी होती 2-3 दिवसा पहिले का बाबा पारडी उड्डाणपूलवर गड्डे झाले म्हणून। आता ते त्यांनी माननीय आमदार साहेबांनी तसं नॅशनल हायवेना सांगितलं का बाबा आपण ते तात्काळ जे काही गड्डे झाले असेल ते बुद्धे नव्हते, पण पूल कसण्याची कुठल्याही प्रकारने सध्या झालेला नाही आहे।